वैजापूरमधले एक गृहस्थ आहेत, एक गृहस्थ मी त्यांना कुठला महंत किंवा कुठला महाराज म्हणणार नाही, कारण महाराजांचं आणि महंताचं असं काम नसतं की एखाद्या समाजाच्या एखाद्या धर्माच्या विरुद्ध बोलणं. तर मी ही जे रामगिरी जो व्यक्ती आहे त्याला ह्या व्यक्तीने 2 दिवसापूर्वी आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बाबतीत अवमानकारक टिप्पणी केलेली आहे. पैगंबराला मानणारा फक्त उस्मानाबाद जिल्हा किंवा महाराष्ट्र किंवा देशच नाही तर पूर्ण जगामध्ये पैगंबराला मानणारा सर्वात जगातील नंबर 2चा वर्ग आहे. आणि असे हे गृहस्थ हे ज्यांना काही यांची कवडीची लायकी नाही असे गृहस्थ पैगंबराबद्दल जेव्हा बोलतात तर एक कुणाचा तरी षडयंत्र किंवा कट कारस्थान आहे. कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करून ह्या समाजाला रस्त्यावर आणण्याचं काम स्वतः शासन करीत आहे. काय मागणी केली आपण? आम्ही मागणी हे केलेली की जागोजागी ह्या ग्रस्तावर FIR व्हायला पाहिजे आणि याला ताबडतोब अटक करून कठोरात कठोर अशा व्यक्तीला शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये प्रचंड असा राग निर्माण होऊन कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. वेळीच सरकारने याची दखल घ्यावी असं आम्ही निवेदनात माननीय राज्यपालांना निवेदन केलेलं आहे. अल्टिमेट असं आहे की आता आम्ही इथं यांना भेटणार एक FIR आम्ही शहर पोलीस स्टेशनला किंवा आनंदनगरला दाखल करणार आहोत. जागोजागी FIR दाखल होत आहे. आणि आणखी एक विशेष म्हणजे यामध्ये आम्हाला कालच समजलं की त्या व्यक्तीची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केलेली आहे. तर असे व्यक्ती हे आम्ही काय करणार आहे का आमचे जे तज्ज्ञ वकील मंडळी आहेत महाराष्ट्रातली त्यांच्याशी चर्चा करून जेव्हा मुख्यमंत्र्याचा समावेश त्याच्यामध्ये येतो तर आम्ही माननीय देशाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत चंद्रचूड साहेब यांच्याकडे सुमोटो एखादी पिटिशन दाखल करण्यासाठी कायदेशीर तज्ज्ञ सल्ला घेऊन आम्ही हे करणारच आहेत. आणि सरकारने जर वेळेस याची दखल नाही घेतली तर आम्ही ही जे अपमान आहे पैगंबराचा ते कदापिही सहनशीलतेच्या पलीकडचा आहे. आम्ही तो कदाही सहन करणार नाही आणि रस्त्यावर उतरून ह्याचा जवाब देण्यात येईल. सारा हिंदुस्तान जानता है कि महाराष्ट्र के कोने से सरकारी दो आलम गुस्ताखी की गई और ये चीज़ ने हमें झंझोड़ा है. हम ये चीज़ कभी कतई बर्दाश्त नहीं कर सकते हैं. हम सरकार के गुलाम हैं, खादिम हैं, हम इसके लिए कुछ भी कर सकते हैं. तो ये जो हुकूमत इसके पुष्टपनाही कर रही है, महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर उसको कह रहे हैं इसके बाल को नहीं लगेगा, उसको कोई उसमें उसकी हिफाजत करूँगा. और एक बहुत बड़ी साजिश है हुकूमत. आने वाले ज़माने में इलेक्शन है, आने वाले दिनों में इलेक्शन है. इलेक्शन के लिए ऐसे दरिंदों को खड़ा किया जा रहा है, ऐसे गधों को खड़ा किया जा रहा है जो डायरेक्ट सरकारी दो आलम सल्लल्लाहु ऐसी शख्सियत जो सारे जहाँ के लिए एक मिसाल है. मुसलमान या गैर मुस्लिम भी इनकी तारीफ़ करते हैं, ईसाई भी इनकी तारीफ़ करते हैं, यहूदी भी इनकी तारीफ़ करते हैं. ऐसे दरिंदों को जो है ये लोग खड़े करके जो हमारे दिलों को ठेस पहुंचा रहे हैं, हम इसे बर्दाश्त नहीं करेंगे. आपने अभी निवेदन दिया तो आपकी मांग क्या है फिर? हम चाहते हैं कि उसके ऊपर गुनाह दाखिल हो. FIR हम भाड़ रहे हैं, FIR दाखिल कर रहे हैं और इसे अरेस्ट किया जाए. हमारी कोशिश है, लेकिन हमें ये भी मालूम है कि हुकूमत इसके पीछे पुष्टपनाही कर रही है. लेकिन ऐसे दरिंदे छूट नहीं सकते हैं क्योंकि इन्होंने हमारे जज्बात से खेला है. ठीक है. काय मागणी आहे नेमकी आपली? इस्लाम धर्माचे संस्थापक, जगामध्ये बंधुभाव निर्माण करणारे, महिलांना सन्मान देणारे आणि शेजाऱ्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे अशा प्रकारची शिकवण देणारे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या विरोधामध्ये रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत लांछनास्पद आहे आणि अत्यंत घृणास्पद आहे. आणि स्वतःला ते साधू म्हणून घेतात, त्यास ह्या सगळ्या याचा ते अपमान करणारा आहे. आणि म्हणून की जे लोक भगवे वस्त्र धारण करून जे अशा प्रकारचे म्हणजे स्वतःला साधू समजतात परंतु धर्मामध्ये तेढ निर्माण करतात, हेच खऱ्या अर्थाने समाजावरती कलंक आहेत. आणि म्हणून यांचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे. त्यांच्यावरती फौजदारी दाखल करावी असं राज्यपालांना म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केलेली आहे त्या मुख्यमंत्र्याच्या वक्तव्याचाही आम्ही निषेध करतो. ज्या महाराष्ट्राची परंपरा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब पासून ते विलासरावजी देशमुख साहेबापर्यंतची जी आहे
की या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो. जर आपली मागणी पूर्ण नाही